त्यामध्ये आपण आपल्या प्रेक्षकांना समजून सांगू की या सगळ्या प्रकरणात कृष्णा आंधळे याचा एक्झॅक्टली रोल काय. पण त्याआधी दोन महत्वाचे मुद्दे. एक म्हणजे गुन्हा घडल्यानंतर वाल्मिक कराड जवळपास 20 दिवस त्याचं नाव येत होतं, त्याचं अधिवेशनात नाव आलं. बघा, राजकीय नेत्यांनी आरोप करण्यापर्यंत वाल्मिकचं नाव मर्यादित नाहीये, हे आधी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्याचं मूळ कारण असं आहे की 11 तारखेला त्याच्या विरोधात FIR दाखल झाला एक्स्टॉर्शनच्या संदर्भात. त्याच्यासोबत विष्णू चाटेचं नाव आहे आणि खाली सुदर्शन घुलेचं नाव आहे. त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की कशा परळीच्या कार्यालयात त्याने बोलवलं शिंदेंना, त्यानंतर आवाजा कंपनीच्या सुपरवायझरला कशा 2 कोटींची मागणी केली, फोन कॉल्स काय झाले, किंवा वाल्मिक याआधी सुद्धा कसा या सगळ्यामध्ये इंटरलिंक्ड होता. या सगळ्या गोष्टींचा त्या 11 तारखेच्या FIR मध्ये उल्लेख आहे. 11 तारखेनंतर अधिवेशन आपल्याकडे या सगळ्यामध्ये झालं. त्यानंतर अधिवेशनात हा सगळा मुद्दा गाजला. पण मूळ मुद्दा असा आहे, वाल्मिकचं नाव फक्त पॉलिटिकली इंटरलिंक्ड असणं किंवा तो एक या सगळ्यातला आपण असं म्हणू की या सगळ्यामध्ये तो एक हाय प्रोफाईल आरोपी असणं इथपर्यंत ते मर्यादित नाहीये. जर यंत्रणांनी, जर स्थानिक पोलीस स्टेशननी, तिथल्या ज्या केस पोलीस स्टेशन आहे त्यांनी जर त्याच्या विरोधात ऑलरेडी एक्स्टॉर्शनची FIR लिहून घेतलेली आहे, तरी सुद्धा वाल्मिक कराड सापडायला पुढचे 20-22 दिवस उजाडले. 31 तारखेला तर तो स्वतःहून हजर झाला. त्याला यंत्रणांनी त्याला काही शोधलं नाही, असं शोधलं असेल पण त्यांना तो सापडला नाही. पहिलं. दुसरं महत्वाचं काय, सेम गोष्ट सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे बद्दलची झाली. ते पुण्यात त्यांना उचललं असं सांगितलं, पण ते होते कुठे? ते तिकडे गिरनारला होते. तिकडे ते मंदिरामध्ये होते. वर ते चढले 8-10 हजार पायऱ्या, तिथून ते परत खाली उतरले आणि असं सांगण्यात आलं यंत्रणांकडून की इथे ते पुण्यामध्ये पैसे आणायला आले होते. आता जर ऑलरेडी हे तपासामध्ये असं दिसतंय की काही लोकांनी त्यांच्या अकाउंटवर तिकडे त्यांना ऑनलाईन ॲप थ्रू पैसे पाठवलेत, तर ते परत पैसे आणायला काय येतील हा मला तर अजून प्रश्न पडलेला आहे. म्हणजे येणाऱ्या काळात याचं उत्तर द्यावं. कारण मी जेव्हा केसमध्ये फिरलो, ज्यावेळी परळीमध्ये गेलो, तर काही लोकांना भेटल्यानंतर असं कळतंय की देर आर सम फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स ते ॲब्स्कॉन्ड झाल्यानंतरचे. म्हणजे 9 तारखेला खून करून हे जे व्यक्ती सगळे ॲब्स्कॉन्ड झाले असतील, वाल्मिकचं 9 तारखेला त्यामध्ये नाव नाहीये. वाल्मिक 11 तारखेला एक्स्टॉर्शनमध्ये आला आणि नंतर यंत्रणांनी त्याला मर्डरमध्ये त्याचा रोल दाखवलाय. पण जर मर्डर मधले आरोपी असतील, ते मर्डर मधले आरोपी जे इतके दिवस तुम्हाला सापडत नसतील, ते फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स होत आहेत, ते कुठे तुम्ही शोधायचा प्रयत्न करतायत आणि ड्रॅमॅटिकली, मी मुद्दामून हा शब्द वापरतोय, अत्यंत नाटकीय पद्धतीने यंत्रणा म्हणतात आम्ही त्यांना पुण्यातून उचललेलं आहे आणि आता कोर्टात घेऊन येतोय, आणि मग त्यांना आणल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना कोर्टामध्ये हजर केलं. त्यांच्यासोबत त्यांनी सोनावणेला सुद्धा त्या दिवशी आरोपी केलं, मला आठवत आहे. कारण सोनावणे संतोष देशमुख हे कुठे चाललेत काय नाही ह्याची सगळ्याची फोनवरती टीप देत होता. आता ठीक आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा काय सगळ्यामध्ये, इतकं सगळं झाल्यानंतर आता तुमच्याकडे ऑलमोस्ट गोष्टी आहेत, तरी तुम्हाला कृष्णा आंधळे सापडत नाहीये. मी एका अधिकाऱ्याशी बोललो, संबंधित अधिकारी याआधी SITचा भाग होता, सोर्स असल्यामुळे नाव लगेच घेणार नाही मी, पण त्याने सांगितलं की कृष्णा आंधळे इथे जेव्हा फिरत होता, म्हणजे केस तालुक्यामध्ये, तेव्हा काही लोकांना हे माहिती होतं आणि ही गोष्ट पोलिसांपर्यंत सुद्धा आली होती. अरे मग पोलिसांपर्यंत ही जर गोष्ट पोहोचलेली होती तर का नाही 2 वर्ष तो फरार आहे तुम्हाला दिसतंय, आणि तो त्या एरियामध्ये त्याचा वावर आहे तुम्हाला दिसतंय, 307च्या प्रकरणात तो एका प्रकरणात आरोपी आहे तुम्हाला दिसतंय, तो फरार असताना पण तुम्ही त्याला त्यावेळी पकडलं नाही. मग नक्की कोणाचे लागेबांधे होते या सगळ्यामध्ये जे इथे कामी आले, किंवा कृष्णा आंधळेने अशी कोण माणसं मॅनेज केली होती यंत्रणांमधली किंवा सिस्टीम मधली की जी माणसं त्याला इतका फ्री हँड देत होती. आणि आता म्हणजे मी म्हटलं ना की एखाद्या आरोपीला फरार घोषित करणं, किंवा जसं यांच्या बाबतीत झालं कृष्णा आंधळे आणि कृष्णा आंधळे, सुदर्शन घुले आणि सांगळेच्या बाबतीत, की त्यांना फरार घोषित केलं आणि बेसिकली यंत्रणांना आलेलं अपयश, किंवा आता आम्ही यापुढे आमचे आता सोर्सेस काम करत नाहीत किंवा इथपर्यंतच आता तपास थांबला, याच्या पुढे लिंकच लागत नाही, त्यावेळी हे करावं लागतं की फरार घोषित करावं लागतं, किंवा त्यावेळी हे करावं लागतं की मोस्ट वॉन्टेड घोषित करावं लागतं, मग त्याच्यावर तुम्हाला इनाम द्यावा लागतो. माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळी तो फरार असताना त्या तालुक्यात वावरत होता, तिथे तो एक क्राईम कमिट करून गेला, हे सगळं सुरू असताना मग त्यावेळी यंत्रणा काय करत होत्या. म्हणजे संतोष देशमुखांचा मृत्यू झाल्यानंतर, या सगळ्या प्रकरणात राजकीय नेत्यांची नावं आल्यानंतर, राजकीय नेत्यांच्या संबंधित लोक या सगळ्यामध्ये आल्यानंतर मग काय म्हणजे वाट बघितली जात होती का? आता असा प्रश्न उपस्थित होणं फार स्वाभाविक आहे आणि हे विचारलेच गेले पाहिजेत प्रश्न. कारण शेवटी हे सरकार, हे गृहमंत्री, त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सगळ्या यंत्रणा, हे पोलीस, हे आता SIT CID, हे सगळे तुम्हाला आम्हालाच आन्सरेबल आहेत ना. म्हणजे आपण सर्वसामान्य नागरिक आहोत, त्यांनाच ते आन्सरेबल आहेत. त्यामुळे माध्यमांनी हा प्रश्न विचारलाच पाहिजे. आता पुढे आपण या आंधळे जो आता सापडत नाहीये, मला असं मधल्या काळात कळलं, मी काही त्याच्या सोबत वावरलेल्या लोकांची केसमध्ये असताना बोललो,
त्यांच्याकडून मला असं कळलं की तो लहानपणापासून घराच्या बाहेर राहिलेला आहे. म्हणजे तो असा खूप घरच्यांसोबत वाढलेला नाहीये. त्यामुळे एकटं राहणं किंवा घरच्यांपासून लांब राहणं या सगळ्याची त्याला सवय आहे पहिल्यापासून. दुसरं, तो जेव्हापासून म्हणजे मुकादमच आहे, यातले आता बऱ्यापैकी आरोपी हे मुकादमच आहेत सगळ्यातले, जे वेगवेगळ्या साखर कारखान्यांना किंवा ऊसतोडीसाठी जातात असे हे कामगार सगळे पुरवतात तिथे. तर बऱ्यापैकी लोक ही सगळी मुकादम आहेत तिथली. आता या गुन्ह्यातली पण बऱ्यापैकी माणसं मुकादम आहेत बघा. तर कृष्णा आंधळेचं तो आता मला दाखवलं वॉन्टेडचं ते वाचून, तर त्यामध्ये कृष्णा काय आधी आरोपीची टेंडन्सी समजून घेतली पाहिजे बघा. त्याच्या नावावर काय खूप प्रॉपर्टी नाही तिथे, ठीक आहे, अगदी सायझेबल लँड पीस आहे त्याच्याकडे, सायझेबल जमीन आहे त्याच्याकडे, त्याच्या घरचे आहेत. पण कृष्णा आंधळे काही मॅरिड बायकापोर वगैरे इतकं असं काही त्याचं अजून तरी दिसत नाहीये मला. पण घरचे आहेत, पण तो पहिल्यापासून घरच्यांपासून लांब राहिला आहे, त्यामुळे त्याला ती अटॅचमेंट नाहीये. दुसरं, जो व्यक्ती 2 वर्ष फरार आहे ना, त्याला आयुष्यात फरार कसं राहायचं असतं याचं स्किल माहिती असतं, की कोणतेही कम्युनिकेशन डिव्हायसेस न वापरणं, कोणत्याही पद्धतीने. कारण काय होतं बघा, एखादी व्यक्ती फरार झाल्यानंतर पोलीस काय करतात, त्याचा शोध घेण्यासाठी सगळ्यात आधी त्याच्या निकटवर्तीयांना किंवा ज्यांच्याशी तो संपर्क करू शकतो अशा सगळ्यांना पकडतात. कृष्णा आंधळेला हे खूप स्किल अवगत झालेलं आहे, की आपण एखाद्या अशा व्यक्तीला समजा फोन केला तर आय एम शुअर की तो कॉल रेकॉर्ड होईल, त्याचे काहीतरी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस तयार होतील, त्यातून आपली लिंक लागेल, किंवा त्या व्यक्तीकडे ऑलरेडी तिथे पोलीस बसलेच असतील आणि ती व्यक्ती आपल्याला फोन ट्राय करत असेल समजा, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे कृष्णा आंधळेला माहिती आहेत गोष्टी. जो व्यक्ती, मी तेच सांगतोय की जो व्यक्ती 2 वर्ष फरार आहेत, त्या व्यक्तीला फरार कसं राहायचं या सगळ्याचं त्याला ते स्किल अवगत आहे. आता माझा त्यामुळे मुद्दा असा आहे की मग ज्यावेळी तो ऑन पेपर फरार होता, मात्र केज पोलिसांमधल्या काही ठराविक लोकांना तो माहिती होता की तो तालुक्यात वावरतोय, मग त्यावेळी हे पोलीस काय करत होते याबद्दल मला प्रश्न पडतात. आता आपण 10 तारखेच्या ह्याच्यात जाऊ, कारण पुरवणी जबाबात जाऊ, कारण 9 तारखेच्या मर्डरच्या प्रकरणामध्ये कृष्णा आंधळेचं प्रथमदर्शनी नाव नाही. जी 7 ते 8 नाव आहे त्याच्यामध्ये फक्त सुदर्शन घुले आयडेंटिफाय झालाय. आणि मग शिवराज देशमुख ज्यांनी 9 तारखेची मर्डरची FIR दिली आहे, ते तिथे प्रत्यक्षदर्शी होते. संतोष देशमुखांचा अपहरण खून झाला त्यावेळी त्यांना हे सगळ्याची माहिती होतं. त्यांच्या नावावरच हा संपूर्ण आता खटला येणारा काळात उभा राहणार आहे, कारण मूळ फिर्यादी आहेत त्या प्रकरणातले. तर यात सगळ्यांनी त्यांनी काय सांगितलंय, कृष्णा आंधळेचा उल्लेख कुठे आता ते बघा बरं का. सुरुवातीला 9 तारखेला किती वाजता काय झालं हे ते सांगतात. त्यानंतर त्या स्कॉर्पिओचा नंबर आहे, काळ्या रंगाची ती गाडी आहे हे ते क्लिअर करतात. आणि त्यानंतर ते सांगतात की सुदर्शन घुले ही ती गाडी चालवत होता, ज्याचं मी ऑलरेडी FIR दाखल करताना नाव दिलंय. त्यापुढे ते म्हणतात, पण बाकीच्या 5 व्यक्ती ज्यांना मी ओळखतो त्याच्यामध्ये प्रतीक घुले होता. प्रतीक घुले एका हातात लाकडी दांडा, दुसऱ्या हातात तलवारीसारखं एक धारदार शस्त्र होतं. त्यानंतर ते म्हणतात जयराम चाटे हा पण होता, त्याच्या हातात पण लोखंडी रॉड होता आणि कोयताही होता. सुधीर सांगळे याच्या हातात एक फायटर होतं आणि महेश केदार व कृष्णा आंधळे या दोघांच्या हातात लोखंडी रॉड होते. या दोघांची नावं पुरवणी जबाबामध्ये मात्र सोबत आलेली आहेत. आता त्यानंतर पुढे हा सगळा सिक्वेन्स सांगितला कसं झालं काय झालं. मग त्या वरील 6 व्यक्तींनी शस्त्राचा धाक दाखवून लोखंडी रॉड काढले, मग काठीने कसं मारलं आणि त्याने संतोष देशमुखांना कसं जबरदस्तीने ओढून बसवलं आणि जे तिथून पुढे निघून गेले. आता यावेळी अमोल बनसोडे आणि त्यांनी असं म्हटलं की आणि आमचे जावई दादासाहेब खिंडकर हे सुद्धा दुचाकीवर घटनास्थळी आले. त्यांनी संतोष देशमुख यांना वरील लोक मारहाण करत असल्याचं बघितलं आणि ते जबरदस्तीने घेऊन जात असताना सुद्धा त्यांनी हे सगळं पाहिलं होतं. तिथे कोण होते, हे होते बनसोड आणि खिंडकर, हे दोघं तिथे होते. आता त्यामुळे या सगळ्या प्रकरणात कृष्णा आंधळेचं नाव हे 5 नंबरला आहे. आता कृष्णा आंधळे या सगळ्यामध्ये याच्या आधी फरार होता, त्यानंतर तो इथे आला, त्याने क्राईम कमिट केला. तर एक गोष्ट खूप क्लिअर होते, ती अशी होते की बाकीचे जे आरोपी आहेत त्या आरोपींच्या तो संपर्कात होता. तो फरार असताना सुद्धा त्या आरोपींच्या संपर्कात होता आणि यातले काही आरोपी जे एका पॉलिटिकल पार्टीशी म्हणजे राष्ट्रवादी अजितदादांच्या पक्षाशी हे सगळे निगडीत आहेत. त्यातली माणसं विष्णू चाटेसारखं, अर्थात त्याची नंतर हकालपट्टी त्यांनी केली, पदावरून त्याला काढलं केस तालुका अध्यक्षावरून पदावरून. पण मुद्दा असा आहे की सुदर्शन घुले, प्रतीक घुले, त्यानंतर जयराम चाटे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे आणि महेश केदार या ज्या सगळ्या व्यक्ती आहेत यातली फक्त माझ्या माहितीनुसार नंतर ज्या विष्णू चाटेचं नाव येतं त्याच्या नावावर कोणत्या फार हे नाहीत, फक्त एक NC दाखल होती आधी. बाकीचे जे आरोपी आहेत त्यातले काही ना काही कोणातरी नावावर काही ना काही गुन्हे दाखल होते. फक्त आणखी एक व्यक्ती त्याच्या नावावर गुन्हा नाही आहे बहुतेक. ठीक आहे. तर या सगळ्या प्रकरणात मग कृष्णा आंधळेचं जेव्हा नाव येतं
तर त्यावेळी कृष्ण आंधळेला तेव्हा अटक करणं अपेक्षित होतं किंवा किमान तो इथे आला आहे तर त्याला पोलिसी खाक्यात घेणं महत्त्वाचं होतं. तर या गोष्टी झालेल्या दिसत नाही. तिथून पुढचा हा सगळा आत्तापर्यंत आयुष्यात आलेला घटनाक्रम आहे. पण आता जेव्हा ते बाकीच्या आरोपींना त्यांनी इंट्रोगेट केलं तेव्हा बाकीच्या आरोपींना माहीत नाही कृष्ण आंधळे कुठे गेलाय ते. आणि जे मी तुम्हाला क्रिमिनल टेंडन्सी साधारण कशी तयार झालेली असेल ती सांगत होतो आणि त्यामध्ये कृष्ण आंधळे किती स्मार्ट आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे की तो त्याच्या निकटवर्तीय त्याच्या ओळखीच्या या केसशी संबंधित किंवा कदाचित त्याला ज्या व्यक्ती मदत करत होत्या किंवा ज्या व्यक्तींची त्याला मदतीची अपेक्षा आहे अशा कोणत्याही व्यक्तीला त्याने आत्तापर्यंत कॉन्टॅक्ट केलेलं नाही आणि त्यामुळे तो कुठे आहे हे ट्रॅक करणं जमत नाही. आणि माघारी इथे येऊन ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अडकण्यापेक्षा ऑलरेडी 2 वर्ष आपण फरार होतोच तर आता आपण आणखी ह्या सगळ्यापासून आयुष्यात जितकं लांब जाता येईल तितकं जावं. ही जी क्रिमिनल टेंडन्सी असते या टेंडन्सीमधूनच तो आता पुढे गेलेला दिसतोय आणि त्यामुळे त्याचे एव्हिडन्स असतो कुठे आहे तो काय करतोय तो कशा पद्धतीने हे आत्ता ट्रॅक करू शकत नाही आहेत पोलीस. त्यामुळे ते मोस्ट वॉन्टेडचा बोर्ड येण्या काळात म्हणजे केस कोर्टापासून ते बीडच्या कोर्टापर्यंत आणि पोलीस स्टेशनच्या सगळीकडे आपल्याला त्याचं एक असं काय म्हणू आपण 1/4चं एक असं छापलेलं परिपत्रक सगळीकडे दिसेल असं मला वाटतं. अर्थात आता हे परिपत्रक सगळीकडे दिसेलच, मात्र ते परिपत्रक काढायला इतके दिवस लागलेले आहेत. अजूनही कृष्ण आंधळे सापडला नाहीये आणि त्यामध्ये आम्ही पूर्णतः अपयशी ठरलोय हे जवळपास आता यंत्रणांनी मान्य केलेलं आहे. काही महत्त्वाचे अपडेट्स आपण देऊयात प्रेक्षकांना. एक पहिली गोष्ट म्हणजे कराडला आता CPAP मशीन वापरण्यास कोर्टानं मंजुरी दिलेली आहे. वाल्मिक कराडला स्लीप ॲपनिया आहे आणि त्यामुळे त्यांना ही मशीन वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कोर्टासमोर ठेवलेली होती. आता ही मागणी मंजूर करण्यात आलेली आहे आणि आता अस्थमासाठी ही मशीन जी वापरली जाते ती मशीन वापरण्यास वाल्मिक कराडला एक परवानगी देण्यात आलेली आहे. आता तो ही मशीन वापरू शकतो आणि अर्थात त्याची जी दुसरी मागणी होती की